श्री स्वामी समर्थ. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपली निंदा करणाऱ्याची एखाद्या वेळेस फजिती करून महाराज त्यास भक्तीस लावीत. नारायण भट म्हणून एक गृहस्थ सोलापुरात राहत असत व ते कधीकधी अक्कलकोटात येत असत. परंतु त्यांची श्रद्धा स्वामीचरणी नसून लोकांजवळ तो स्त्रींची निंदा करीत. हे स्वामी असून पाहिजे तेथे जेवतात, कोठेही निसतात, कर्म काही नाही, विटा नाही, तर हे कशाचे संन्यासी. एके दिवशी तो सोलापुरात जाण्यात निघाला. सर्व लोक दर्शन घेतात म्हणून जाता जाता हाही दर्शनात गेला. श्रींचे दर्शन घेऊन थट्टेने पाहत उभा राहिला. तेव्हा महाराज म्हणाले, बोंबलत जा. महाराजांच्या वाक्याचा विशेष विधिनिषेध न वाटून भटजी मोठ्या डौलाने चालता झाला. घरी जाऊन पाहतो तो 3-4 हजारांची चोरी झाली. चोरीचा बहुत तपास केला परंतु पत्ता लागला नाही. तेव्हा महाराजांनी निघते वेळेस बोलले ते वाक्य भटजीच्या लक्षात येऊन आपण केलेल्या कर्माचे आपणास हे प्रायश्चित्त मिळाले असा पश्चाताप होऊन तो श्री स्वामी समर्थांच्या भक्तीस लागला. श्री स्वामी समर्थ.